आणि इकडं अन्नाची खायची तयारी, खिचडी. नमस्कार, मी आलेले आहे हॉटेलमध्ये, पण खूप धूर लागतोय. भट्टीत लाकडं टाकलेले आहेत आणि इंस्टाला रील्स काढायला गेले, कोबी चिरताना असलं लाकडं टाकलेत आता भट्टीत. त्यांनी लय धूर लागायला लागलाय. तिकडे एक जण झाडून घेतात, एक जण अन्नाला खिचडी करतात. हाय का नाही? तरी फॅमिलीसाठी आपला आहे. लाईट नसल्यामुळे अंधार अंधार वाटतोय, थोडा उजेड नसल्यामुळे. नको नको म्हणतात, अवतार आहे ना त्यांचा, म्हणून नको म्हणतात ते. तर चला मग आपलं बापरे, लय खूप दूर लागतोय. आणि असं ऊन पण पडले का नाही आत्ता जोरात, असं चांगलं भेटलं तर. आपलं हॉटेल पुणे सोलापूर हायवे रोडला हॉटेल आहे. आणि जाता येता करता कुणी येत असेल, कोण माझे व्हिडिओ बघत असतील, नवीन कोण असेल, त्यांनी एकदा भेटून जा आपल्या हॉटेलवर. आपल्या हॉटेलला सगळ्यात छान मस्तपैकी मच्छी भेटते, चिकन आहे, पुन्हा दूध शेवभाजी पण खूप छान आहे, म्हणजे छान करतात आहे. आणि बघा असं कसं ऊन पडलं. आता आपल्या उन्हाळा सामान करायची तयारी पण चालू आहे, करायचं अजून 1 महिन्यानी. तर ऊन लागले पडायला, 2-3 दिवस झालं खूप ऊन पडतंय जास्त. हाय नमस्कार, मी आलेले आहे हॉटेलवर आज. आणि सकाळी दिदी शाळेत गेली, जातच आहे आणि ते त्याला तर आज बसले ते रात्री 10-10:30 वाजता. आणि आज 11:30-12 वाजता येते. मग उद्या आपण काय हॉटेलवर यायचे नाही, आपली सुट्टी झाली. आणि आज काही मटेरियल नव्हता, कालच आणून दिला होता. आज काही गहू आहे, त्या गहू टाकले दळायला. एवढंच आहे आपलं. तर साखर टाक. हां कामगारांचं चाललंय, कामं करायची त्यांची आपली सकाळ 2-4 नंतर चालू होतं. शांत आहे आता सध्याला तरी. एवढं ऊन पडले, लय ऊन कडक आहे. उन्हाळा सामान करण्यासारखं ऊन झालेलं आहे. थंडी जाईल आता काही दिवसांनी. आणि सुरू करायचं आपले पण पापड्या, कुरडया पापड्या, ते उडदाच्या डाळीचे पापड पहिल्यासारखं. गेल्या वर्षी पण खूप खूप छान चाललं. आता पण असंच जावं आणि अशीच ऑर्डर द्या पटापटा पटकन कुरडया पापड्यांची. तर करूयात आता 10-12 दिवसांनी सुरू. 10-15 दिवसांनी करू. 10-12 दिवसांनी थोडं ऊन पडायला लागले. आता ऊन पडलं ना हॉटेलमध्ये अजिबात थांबू वाटत नाही. लय ऊन होते, पत्र आहे ना वर, त्यामुळे लय गरम होते हॉटेलमध्ये आपण. चला, पुणे सोलापूर हायवे रोडला आपलं हॉटेल आहे. एकदा हॉटेलला आपल्या भेट द्या आणि येऊन जावा. चिकन थाळी वगैरे खाऊन जावा, मस्त असते, छान. आणि प्रत्येक आपल्या हॉटेलमध्ये म्हटलं तर शेवभाजी जास्त जाते. शेवभाजी खूप छान बनवतात ते, बाकीचं पण छान बनवतात. शेवभाजी खात आहे. गाड्यावाले जे थांबतात ना, ते नॉनव्हेज खात नाहीत जास्त. त्याला पालकाची भाजी, मेथी, भेंडी, दूध शेव, पनीर असं खाते. थंड असं काय ते ताक, दही, दूध ते पण जास्त जातं आपल्या हॉटेलवर. दही तर खूप जातं. दही तर आपल्यासारखं आणावं लागतं. असं नॉनव्हेज कमी खातात आपल्या हॉटेलमध्ये, जास्त नाही चालत. धंदा करायचा अवघड आहे, कोणतं कष्ट सोपं नाही आहे. एवढं कामगाराचं स्टाफ चालवायचं, धंदा होते नाही होते त्यातून त्यांची पेमेंट द्यायचं, मग आपलं काय राहील ते राहील, असं असतं. कधी होतो कधी नाही.
चला मग व्हिडिओ कसा वाटला लाईक बी करा, कमेंट करा, शेअर करा. आले होते हॉटेलला.